मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नकोय? माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. माणसाच्या आयुष्याचा जर विचार करायला गेलं तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे बडे. हे तुमचं माझं आयुष्य आहे, लक्षात घ्या. तुमच्या माझ्या आयुष्यात दुःख आहे म्हणून नाराज होऊ नका. तुमच्या माझ्या आयुष्यात दुःख आहे म्हणून नाराज होऊ नका. दुःख प्रत्येकाला भोगावं लागतं. त्या देवाला सुद्धा दुःख भोगावं लागलं, संतांना सुद्धा दुःख भोगावं लागलं. माझा देव जन्माला येताना राजवाड्यात जन्माला आला होता. सबंध आयुष्य ते वनवासात काढावं लागलं. देवाला सुद्धा दुःख भोगावं लागलं. कधी जर वाटलं आयुष्यात माझ्याच वाट्याला दुःख आहे तर लक्षात घ्या, कधीतरी त्या संत चरित्राचा अभ्यास करा. संतांनी भोगलेलं दुःख हे आपल्यापेक्षा कमी आहे. माझ्या तुकोबरायांचं चरित्र अभ्यासा, किती दुःख भोगलंय. काय चूक होती माझ्या तुकोबरायांची, दुपारी 12 वाजता बोराट्याच्या काठीनं मारलं. काय चूक होती माझ्या तुकोबरायांची की तुकोबरायांचे सगळे अभंग पाण्यात बुडवून दिले. काही चूक होती सांगा ना. माझ्या संतांनी किती दुःख सहन केलंय. माझ्या ज्ञानोबरायांचं चरित्र अभ्यासा, काय होतं सांगा ना. 4 लेकरांकडे ज्या वेळेला अर्ध्या रात्रीला आई वडील सोडून गेले, काय होतं सांगा ना. काय होतं? त्या लेकरांना जर भूक लागली तर माझ्या ज्ञानोबरायांनी काकेत झोळी अडकवावी. काकेत झोळी अडकवून भिक्षा मागायला सुरुवात करावी. काकेत झोळी आहेत ज्ञानोबरायांच्या. ज्ञानोबरा भिक्षा मागायला सुरुवात करतायत. दारात उभे राहिले आणि हाक मारली, आई भिक्षावाडा. माझ्या ज्ञानोबरा भिक्षावाडा म्हणत असताना आईच का म्हणायचे, तर माझ्या ज्ञानोबरायांना आई नव्हती. ज्याला जी नाती नसतात त्याला त्या नात्याची फार किंमत कळते. ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. ज्याला भाऊ नाही त्याला भावाची किंमत विचारा. ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा. आणि आईची किंमत विचारायची असेल तर मला विचारा. आज कीर्तनातनं काय नाही मिळत, सगळं काही कीर्तनातनं मिळतं. पण घरी गेल्यावर आजही जर भूक लागली तर पाणी पिऊन झोपावं लागतं, आई नाही. ज्ञानोबरायांनी दारात उभं राहावं, जोरात हाक मारावी, आई भिक्षा द्या. त्यावेळेला प्रत्येकच आई, ती माऊली प्रत्येकच भिक्षा वाढत नव्हती. ती बघायची, ज्ञानोबरायांकडे बघायची, घरातनं मागं परड्यात जायची, ओंजळवर शेण आणायची, ज्ञानोबरायांच्या झोळीत टाकायची. झोळीत टाकलेलं शेण माझ्या ज्ञानोबरायांनी बघावं आणि त्या शेणाकडे एकदा बघावं, त्या माऊलीच्या चेहऱ्याकडे एकदा बघावं आणि म्हणावं, माय आई म्हणलं होतं तुम्हाला, माय म्हणलं होतं तुम्हाला. नव्हती भिक्षा द्यायची, नसती दिली तरी चालली असती, पण शेण कशाला टाकायचं. एक सांगू का तुम्हाला, मायबाप, आयुष्यात जर एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर कधीच करू नका. या जगात वाईट मात्र कोणाचंच करू नका, कोणाचंच वाईट करू नका. माझ्या ज्ञानोबरायांनी ते शेण बघावं, आई म्हटलं होतं तुम्हाला. आणि ऐका ना, एखाद्या वेळेला जर ज्ञानोबरायांच्या झोळीत फक्त पीठच राहिलं तर विसोबा खेचरासारखा यायचा, झोळी वडायचा, टाराटारा फाडायचा, सगळं पीठ खाली सांडायचं. सांडलेलं पीठ सुद्धा ही पोरं उचलतील म्हणून तो विसोबा खेचर त्या पिठावरती नाचायचा. ज्या वेळेला ते विसोबा काका त्या पिठावरती नाचायचे त्यावेळेला माझे ज्ञानोबा म्हणायचे, माझे माऊली म्हणायचे, विसोबा काका तुम्ही त्या पिठावरती नाही नाचत. विसोबा काका तुम्ही त्या पिठावरती नाही नाचत, तुम्ही आम्हा 4 भावंडांच्या पोटावरती नाचताय. माझ्या ज्ञानोबरायांनी किती दुःख केलं. कधी जर वाटलं आयुष्यात माझ्याच वाट्याला दुःख आहे तर कधीतरी संत चरित्राचा अभ्यास करा. माझ्या संतांनी तुमच्या माझ्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त दुःख भोगलंय. प्रत्येकाच्या आयुष्याला दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. माणसाच्या आयुष्यात सुख फक्त दिसायला आहे का असायला आहे? बोला अय पाटखळ, सुख दिसायला आहे का असायला आहे? माणसाच्या आयुष्याचा जर बारकाईने विचार करायला गेलं तर माणसाच्या आयुष्यात जे सुख दिसतं ते खरं सुख आहे, दिसायला सुख आहे का असायला सुख आहे? फक्त ते दिसायला आहे. प्रत्येकाला वाटतंय तो सुखी आहे, त्याला वाटतंय तो सुखी आहे, त्याला वाटतंय तो सुखी आहे. नाही, सगळ्यांची तीच अवस्था आहे. 2 मित्र शेजारी राहत होते. 2 मित्र शेजारी राहत होते. एकाच्या घरात रोज भांडण आणि एकाच्या घरात रोज हसण्याचा आवाज यायचा. ती 2 जण एक दिवस भेटले. म्हणले काय रे? म्हणला तुझ्या घरात बघ, म्हणला किती आनंद वातावरण, रोज हसण्याचा आवाज येतोय. माझ्या घरात बघ म्हणला, जातीच्या तोंडाला मावाळ कीच नाही, उठल्यापासून झोपेपर्यंत सारखी भांडती. कोण? सारखी भांडती. म्हणला उठल्यापासून डोक्याला वायो आहे. म्हणला तुझं म्हणला लय बरं चाललंय, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कायम तुमच्या
दोघांच्या हसण्याचा आवाज येतोय. त्यानं सांगितलं, म्हणली तुझी नुसती भांडती तरी माझी हंतिया. तो म्हणला कसं काय, खोटं बोलतोयस वाटतं, तुझ्या घरातनं हसायचा आवाज येतोय हंतिया सांगतोय. नाही म्हणला त्याचं काय आहे, तुझी फक्त भांडतीया, माझी हाणायला सुरुवात करते, तिला राग आला की हातात गावल ती वस्तू घेती फिकून हाणती, मला लागली तर ती हसती, माझ्याकडनं हुकली तर मी हसतो. विठ्ठल मला सांगायचा मुद्दा, प्रत्येकाला वाटतं की त्याच्या आयुष्यात सुख आहे, त्याच्या आयुष्यात सुख आहे, त्याच्या आयुष्यात सुख आहे. सुख कुणाच्याच आयुष्यात नाही. प्रत्येक कुठं ना कुठं जरी प्रत्येक जणाला कुठंतरी दुःख भोगावंच लागतं. मायबाप तुम्हाला मला आयुष्यात दुःख भोगावं लागेल यात नवल नाही. कारण आपण ज्या संसारात राहतो तो संसारात मुळात दुःखाचा आहे. सुखाचा विचार नाही कोठे, संसार सुखाचा विचार नाही कुठे. मुळात आपण ज्या संसारात राहतो तो संसार दुःख मुळ, तो संसार दुःखाचा आहे, तो संसार दुःखाचा आहे. त्या दुःखाच्या संसारात सुख नाही मिळणार. मला वाटतंय रावणाचा प्रपंच किती मोठा होता. रावणाचा प्रपंच सोन्याची लंका होती, सोन्याची लंका होती, त्याला सुख मिळालं नाही. आपल्या 3.5 तोळ्याचं कुठं ठिकाण लागायचं. त्या रावणाला सुख मिळालं नाही. मुळात संसारात सुख कुणालाच मिळत नाही. जो संसार दुःखाचा आहे त्या दुःखाच्या संसारात आपण सुख शोधायला लागलो. आपल्याला संसारात सुख मिळत नाही. एक साधक ज्ञानोबरायांजवळ गेला, ज्ञानोबराय आम्हाला या संसारात सुख पाहिजे, आम्हाला मृत्यू लोकात सुख पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले सुख मिळू शकत नाही, सुख मिळू शकत नाही. त्या साधकानं सांगितलं, ज्ञानोबराय सुख मिळू शकत नाही असं कसं म्हणता, मी पाटखळच आहे. आले का? ज्ञानोबराय म्हणले नाही रे, संसारात सुख नाही मिळू शकत. सुख जर पाहिजे असेल तर मी सांगतोय ते कर. म्हणला काय? माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, एक काम कर म्हणले, आता युद्ध चालू झाले, गॅस बंद होणार आहेत. भरून घेतलं का? नाही. लवकर नंबर लावा. नाही ती गॅस आहे ती भरपूर, काळजी करू नका. पण म्हणले जर सगळं गॅस बंद झालं तर घरात चूल पेटव, चूल पेटवून झाल्यावर छान स्वयंपाक होईल, चांगला चुलीवरच्या स्वयंपाकावरती ताव मार, चांगलं जेव. आता मागाशी कशी घुटं भाकरी होती तसं काहीतरी करून जेवण कर. ज्ञानोबराय सांगतायत त्या साधकाला, सुख पाहिजे तर काय कर, घुटं भाकरी कर, छान जेव. जेवण झाल्यानंतर त्या चुलीतला, सांगायचंय मला अजून, त्या चुलीतला विस्तव बाजूला काढ, तो विस्तव चांगला खाली हातर आणि त्याच्यावरती शांत झोप, सुख मिळत. ज्ञानोबराय गंडवायला लागला काय? त्या विस्तवावरती शांत झोप कशी लागल? म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात, मग मृत्यू लोकात संसारात सुख कसं मिळेल? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिशेल कवनाचा श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाचा विठ्ठल. मुळात या संसारात सुख नाही, मृत्यू लोकात सुख कुणालाच मिळालं नाही, मृत्यू लोकात सुख कुणाला मिळालं नाही. मुळात हे सुख जे दिसतंय ते दिसायला आहे, असायला नाही, असायला नाही ते सुख. मुळात मायबाप नियतीला 2 पोरं आहेत, एकाचं नाव सुख आहे, एकाचं नाव दुःख आहे. आणि सुख आणि दुःख नावाची दोन्ही पोरं एक दिवस अंगणात खेळायला गेली. अंगणात खेळायला गेल्यानंतर सगळेजण त्या सुखासोबत खेळायला लागले, दुःखासोबत खेळायला कुणी तयार नाही. कुणाला वाटतं माझ्या आयुष्यात दुःख यावं, माझ्या वाट्याला दुःख यावं, कोणालाच वाटत नाही. सगळे त्या सुखासोबत खेळायला लागले, दुःखासोबत कोणीच खेळायला तयार नाही. ते दुःख बिचारं नाराज झालं, आईजवळ माघारी आलं, घरात आलं. घरात आल्यावरती ते पोरगं रडायला लागलं. आई नियती नावाच्या आई समोर ते पोरगं रडतंय, सांगतंय, आई सगळे त्या सुखासोबत खेळतायत, माझ्यासोबत खेळायला कुणीच तयार नाही. मग ती आई नियती नावाची आई म्हणली, रडू नको बाळा, मी पाण्याला कशाला जाईल? पाण्याला नाही. ती म्हणली, रडू नको बाळा, मी काहीतरी करते, त्या सुखाला घरात बोलव. सुख घरात आलं. दुःख आणि सुख दोन्ही पोरं अशी समोर नियतीच्या पुढं उभी राहिली. आणि ती पोरं पुढं उभी राहिल्यानंतर त्या नियतीनं सांगितलं, बाळांनो दोघांनी पण कपडे काढा.
दोघांनी कपडे काढले, सुखाला दुःखाचे कपडे घालायला दिले, दुःखाला सुखाचे कपडे घालायला दिले. आता दुःखाच्या अंगावरती कपडे कोणाचे आहेत? कोणाचे? सुखाचे. दुःख सुखाचे कपडे घालून अंगणात आलं, पण गंमत अशी झाली, ते दुःख इतकं नटलं होतं काय सांगू तुम्हाला. अंगावरती पैठणी काय, केसात गजरा काय, कानात नथ काय. चुकलं का? बर, नाकात नथ काय, असं ते सुख नटलं होतं. ते दुःख इतकं नटलं होतं, इतकी छान कपडे घातली होती, आपल्याला वाटलं सुखच आहे. सुखाची कपडे घातली होती ना त्यानं, इतकं नटून आलेलं वाटलं आपल्याला सुखच आहे. आपण त्याला जवळ केलं, जवळ केलं, जवळ केलं, जवळ केलं, वय 60 झाल्यावर लक्षात आलं हे खरं सुख नाही, हे सुखाचे कपडे घालून आलेलं दुःख आहे. संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव. म्हणून या देव आठवा, म्हणून या देव आठवा. संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून देव आठवावा. संसारात जे सुख आहे ते खरं सुख नाही. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात, जे लोकीचा चंद्र क्षय रोगी, जे तर उदयो असता लागी, दुःख लेवोनी सुखाचे अंगी सळीत जगाते. मायबाप, आपल्या आयुष्यात सुखच नाही, पण संतांच्या आयुष्याचा जर विचार करायला गेलं तर संतांच्या आयुष्यात सुखच सुख आहे. संतांना विचारा किती सुख काय. संत सांगतात, संत क्रमच सांगतात. संत म्हणतात, आम्ही म्हणजे तुकोबराय म्हणतात, आमच्या आयुष्यात इतकं सुख आहे की आम्ही झोपायचं झालं तरी सुखाच्या शेजारी झोपतो, सुखाच्या शेजारी पहुडे. आणि सुखाच्या शेजारी झोपून उठल्यानंतर सुद्धा आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदानं सांगोळ करतो. आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोळे आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजे तुकोबराय म्हणतात, आनंदानं आंघोळ केल्यानंतर आम्ही खायला सुद्धा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आणि आनंदाचे लाडू खाल्ल्यानंतर त्याची येतात ती ढेकर आनंदाचे. इथपर्यंत माझ्या संतांना सुख मिळालं. मग ज्ञानोबराय, आम्हाला सुख का मिळत नाही? ज्ञानोबराय म्हटले, तुम्हाला सुख मिळत नाही याचं कारण तुमचं मन आहे. संसारी जीवाचं मन आहे ते दुःखाचं कारणीभूत आहे. आयुक्तपण मनाचे हे सारस्व जाण दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे मन निघे. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात, तुमचं अस्थिर मन आहे ते दुःखाला कारणीभूत आहे. तुमचं माझं प्रत्येकाचं मन अस्थिर आहे. मुळात तुमचं माझं मन जे विचार करायला पाहिजे, जे करायला पाहिजे ते करत नाही, जे करायला नको ते केल्याशिवाय राहत नाही. मुळात नको नको मना माया, नको नको मना माया, नको नको मना माया, नको नको मना
तू मायासाळी. मुळात आपलं मन जो विचार करायला पाहिजे तो करत नाही आणि जो विचार करायला नको ते केल्याशिवाय राहत नाही. मुळात आपलं मन देवाकडे जात नाही आणि देवाला फक्त मनच लागतं. तू मन हे मी शिक. फक्त देवाला मन लागतं, ते मन आपलं देवाजवळ जात नाही, म्हणून आपण दुःखी आहोत. मुळात आपलं मन लवकर चांगला विचारच करत नाही. तुमचं माझं प्रत्येकाचं मन इतकं अस्थिर आहे ना ते, की जो विचार करायला पाहिजे तो करतच नाही. तो सोपं सांगू का, आपल्या पोराचं लगीन होत नाही याची लोकांना काळजी नाही, पण ते राहुल गांधी कधी लग्न करेल त्याची काळजी. म्हणजे आपल्या पोराला जागा येत नाही ह्याची काळजी नाही, पण ते सलमान खान कावा लगीन. अरे तुझं बघ की, माणसं लवकर चांगला विचार करत नाही.